पावसाने राख रांगोळी केली. पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. श्रीरामपूर. शेतकऱ्यांच्या पदरात अश्रू, कर्जाचा डोंगर, उद्ध्वस्त शेती उरले आहे. यंदा झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप पीक, सोयाबीन, कपाशी, तूर, भाजीपाला, फळबागा अशी सर्व पिके पाण्यात सडून गेली. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे पूर्णपणे पाण्यात वाहून गेलाय. ज्या पिकाच्या जोरावर सणसूद साजरे करायचे स्वप्न पाहिले, ते स्वप्न आता पावसाच्या पाण्यात कुजत पडले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्याला ना सरकार साथ देत आहे ना निसर्ग. शेतकरी हा पूर्ण हवाल दिल झाला आहे. आता गोरगरीब शेतकरी मायबाप सरकारला एकच मागणी करत आहे. काय मागणी शेतकऱ्यांची? सर, नुकसान कापूस झालं, सोयाबीन झालं, या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. गेले 4 महिने जो पाऊस नव्हता, तो पाऊस आज 2 दिवसात रात्रभर इतका पाऊस झाला. जवळजवळ 10 ते 12 इंच पाऊस झालेला आहे. आज सोयाबीनमध्ये गुडघ्याच्या वरती पाणी आहे. तुम्ही प्रत्यक्ष बघा, तुम्ही बघितलं की सोयाबीन दिसतसुद्धा नाही आहे. गुडघ्याच्या वरती पाणी आहे. जनावरांचे हाल झालेले आहे. जनावरांना चारा नाही आहे. घरामध्ये, शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. आमची प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आपण कृपया तात्काळ पंचनामे करावे, सरसकट पंचनामे करावे. आणि शेतकऱ्यांची ही अवस्था इतकी बिकट झालेली आहे की शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं. सरकारला ही विनंती आहे की तात्काळ कुठल्याच शेतीमालाला भाव नाही. आज कांद्याची परिस्थिती बघितली तर कांदा 2 रुपये, 5 रुपये, 7 रुपये किलो आहे. कुठल्या शेतीमालाला भाव नाही. जो सोयाबीनला 2012 साली जो भाव होता 4,000 रुपये क्विंटल, आज तोच भाव आहे. महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. खतांचे भाव प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. आणि सरकारला या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज अशी परिस्थिती आहे की किमान शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये तरी प्रशासनाने मदत करावी, हीच शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे. सरसकट पिकाचे पंचनामे करून 100% नुकसान भरपाई द्या. आता सरकार अतिवृष्टीने नुकसान झालेले शेतकऱ्यांना काय मदत जाहीर करते हे पाहणे गरजेचे आहे.